सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा तुम्ही अग्रणी शिष्य शिष्यांचे तुम्हा ठाऊके गुज माझ्या जीवीचे गुरुदर्शना जीव व्याकुळ झाला कधी भेटविता गुरु पाऊलाला वैराग्य भासे शुका सारिखाची समर्था समे सिद्धी उपासनेची सदादर्श सच्छिष्य जो मान्य ऐसा जणू राघवा भीमा कल्याण तैसा जय जय रघुवीर समर्थ योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित आपण प्रस्थानत्रयीचा विचार केला। 5 महिन्यापेक्षा जास्त दिवस आपण हा उपक्रम चालवला आहे। संत समागम या फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाची गोडी सर्वदूर पोचावी आणि समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करण्याची उत्कंठा निर्माण व्हावी या हेतूने आपण हा उपक्रम चालवला आहे। आपण सध्या समर्थ रामदासांच्या शिष्योत्तम योगीराज कल्याण स्वामींनी सोलिव सुख जे लिहिलेलं आहे की जे दासबोधाचा एका अर्थाने सार आहे, त्या सोलिव सुखाचा विचार आपण सध्या करतो आहोत। काल आपण या अत्यंत छोटेखानी केवळ 50 ओव्यांचं हे प्रकरण, यातल्या 6 ओव्यांचा विचार आपण काल केला। पहिल्या 4 ओव्यांमध्ये आपण पाहिलं की ते सद्गुरूंचं स्तवन कल्याण स्वामींनी केलंय आणि 5व्या आणि 6व्या ओवीमध्ये आपण आपणा ते पावे ऐसे माझे मनी बोलावे, ते दातारे गोचर करावे रोकडे ब्रह्म, अशी लढिवाळपणे आपली मागणी, आपला हट्ट
सद्गुरूंच्या समोर कल्याण स्वामींनी मांडलेला आहे. पुढे कल्याण स्वामी काय म्हणतात ते आपण पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी, ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी. आसन सांडोनिया तय क्षणी, कडकडोनी भेटले श्रीराम. रे बाळका ऐक निर्धार, तुझा प्रश्न तो वागदोर. माझे कंठी बैसला साचार, बरे घेई निष्ठा वस्तू श्रीराम. आणि आपण पाहिलं की 6व्या ओवी 5 आणि 6व्या ओवीमध्ये कल्याण स्वामींनी लहान मुलांनी आपल्या वडिलांकडे हट्ट करावा तशी मागणी केली आहे की मला ते, आपण दानशूर आहात, आपण दयेचा सागर आहात, आपण अत्यंत उदार आहात, असे आपण सद्गुरू आहात, आपण मला ते जे रोकडे ब्रह्म आहे ते मला दाखवा, मला त्याची प्रचिती द्या. पुढे काय प्रसंग घडला तो आपण आता ओवीमध्ये ऐकलेला आहे. ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी, ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी. आसन सांडोनिया तये क्षणी, कडकडोनी भेटले. असा तो लाडीवाळपणे प्रश्न विचारलेला कल्याण स्वामींनी. सद्गुरूंना, समर्थांना खूप भरून आलं. ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी, आसोन सांडोनिया तये क्षणी. त्याच वेळेला समर्थ आपल्या जागेवरून उठले, आसन सोडलं, खाली उतरले आणि आपल्या शिष्याला, अत्यंत लाडक्या शिष्याला कडकडून भेटले, आलिंगन दिलं. आसन सांडोनिया तये क्षणी, कडकडोनी भेटले. रे बाळका, अरे बाळा ऐक निर्धार, पक्क लक्षात ठेव. तुझा प्रश्न तो वागदोर, माझे कंठी बैसला साचार. माझे कंठी बैसला साचार, बरे घेई निष्ठा वस्तू. समर्थ म्हणताय, कल्याणा अरे बेटा निर्धारपूर्वक ऐक. तुझा जो तो वागदोर आहे, तुझा जो तो प्रश्न आहे, तो वागरूप दोरी, तुझ्या बोलण्याची जी दोरी आहे प्रश्नाच्या रूपाने तू मांडलेली, ती दोरी माझे कंठी बैसला साचार. जसा घोड्याला लगाम घालावा त्याप्रमाणे तो माझ्या कंठामध्ये घट्ट बसलेला आहे. तो जो दोर आहे, वागदोर, आता तू निर्धारपूर्वक निष्ठा ठेव, म्हणजे मी तुला निर्धारपूर्वक ती रोकडे ब्रह्म, ती जी वस्तू आहे ती मी तुला प्राप्त करून देतो. हा जो वरच्या चरणातला निर्धार शब्द आहे, पहिल्या चरणातला, तो 3 ठिकाणी लागू होतो. रे बाळका ऐक निर्धार, निर्धारपूर्वक ऐक, काळजीपूर्वक ऐक, निष्ठापूर्वक ऐक. तुझा प्रश्न तो वागदोर, तू जे काही प्रश्न मांडला, तू जे काही मला बोललास, तो माझ्या कंठाला लागलेला आहे, माझ्या गळ्याला बसलेला आहे.
याला बऱ्याच शास्त्रकारांनी, बऱ्याच लेखकांनी यावर, या वागदोरला लगाम असं म्हणलंय. आता हा जो लगाम आहे, लगाम हा शब्द काही मला पटत नाही. लगाम आपण घोड्याला लावतो आणि लगाम लावण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की त्याला कंट्रोलमध्ये घेण्यासाठी, त्याला नियंत्रणात घेण्यासाठी. कल्याण स्वामींच्या मनात काही असा विषय नाहीये की मी विचारलेल्या प्रश्नाचा किंवा मी विचारलेल्या प्रश्नाने आपल्या सद्गुरूंच्या गळ्याला फास बसावा, लगाम घातल्यासारखं व्हावं, हे काही आपल्या मनाला पटत नाही. कुठून शब्दाचा अर्थ काढला मला माहिती नाही, पण मी पाहिलं की त्याला, त्या वागदोरला लगाम असा अर्थ त्यांनी काढलाय. जर घोडा नाठाळ असेल आणि त्याला जर काही ट्रीटमेंट करायची आहे, इंजेक्शन द्यायचे आहे, त्याच्या जवळ जायचं आहे, काही जखम साफ करायची आहे, तर आम्ही अगोदर असं म्हणतो की त्याला लगाम घाला. जसा बैलाला कासरा असतो, व्यसन असते, त्याला नियंत्रणात आणण्यासाठी बरं पडतं, त्याप्रमाणे घोड्याला जर लगाम घातला तर होतंय काय की तो जो लगाम, त्याची जी रिकी, ती जी मध्ये जिभेच्या वर जे जाऊन बसतं, त्याला बाकीचा तर सगळा, ती दोरी असेल किंवा चामड्याचा बारीक बेल्ट असेल, पण त्याला जी लोखंडी पट्टी लावलेली आहे त्याला काटा आहे आणि तो काटा असा त्या जिभेच्या वर जातो आणि ते ओढलं की तो टोचतो, त्यामुळे तो शांत उभा राहतो. असा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. या ठिकाणी तुझा प्रश्न तो वागदोर, माझे कंठी बैसला साचार, बरे घेई, तो जो निर्धार आहे, आता निष्ठा तुझी निर्धारपूर्वक ठेव आणि मी तुला निर्धाराने ती वस्तू जी आहे, आपल्याला माहिती आहे की समर्थांनी परब्रह्माला वस्तू असं नाव दिलेलं आहे आणि कल्याण स्वामींची मागणी आहे की मला ते रोकडे ब्रह्म जे आहे ते तुम्ही मला दाखवा. आता या ठिकाणी समर्थांनी सांगितलं की मी ठामपणे तुला, मी त्याचं दर्शन किंवा त्याची प्रचिती मी तुला करून देतो, तू निष्ठापूर्वक ते सगळं पहा. या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे की शिष्य जरी अज्ञानी असला, आपल्याला माहिती आहे समर्थांच्या चरित्रामध्ये अज्ञान नावाचा एक शिष्य आहे आणि त्याला, त्या अज्ञान शिष्याला समर्थांनी गडावर ठेवलं आणि ते काही शिष्यांसोबत, इतर शिष्यांसोबत काशीला निघून गेले. आपल्याला ती कथा मी नाही सांगत बसत इथं, पण त्या अज्ञान शिष्यानी रामाला, लक्ष्मणाला, सीतेला, मारुतीला सगळ्यांनाच कामाला लावलं. तो म्हणला मी एकटा करू का हे सगळं? तुम्ही काय नुसते उभे राहणार? हो, शिष्य जरी अज्ञान असला आणि त्याचा जर लाडीवाळपणे हट्ट असला तर तो भगवंताला सुद्धा डावलता येतो का? मग सद्गुरूंना कसा डावलता येईल? जर ते भगवंताला शक्य नाहीये तर सद्गुरूंना कसं शक्य आहे? त्यामुळे त्याचा तो लाडीवाळपणे हट्ट पाहून, त्याची ती मागणी पाहून समर्थ जागेवरनं उठले, त्याला आलिंगन दिलं, कडकडून भेटले आणि त्याला म्हणाले, आता तू निर्धारपूर्वक ऐका, कारण तू जे मला बोललास ते मला ते करून दाखवलंच पाहिजे. आता मी ते तुला करून देणार आहे. तू मात्र निश्चयपूर्वक, निर्धारपूर्वक तुझा विश्वास ठेव आणि मी जसं सांगेल तसं तू आता वाग. पुढे समर्थ पुढे काय सांगितलंय? मग स्नेहाळे नवल केले, ओ संगासी शिष्या घेतले, अर्धमात्रा रस काढिले, पूर्ण फुंकिले कर्णरंध्री श्रीराम. मग स्नेहाळे नवल केले. अहो,
मग सद्गुरूंच्या प्रेमाने तर गंमतच केली. सद्गुरूंना ज्ञानाचं प्रेमाचं भरता आलेलं आहे. आपल्या शिष्याबद्दल त्यांना अत्यंतिक प्रेम निर्माण झालेलं आहे. शब्द काय गोड आहेत. मग स्नेहाळे नवल केले. त्या प्रेमाने तर नवलच केलं, गंमतच केली. काय गंमत केली? ओसंगाशी शिष्या घेतले. ओसंगाशी म्हणजे मांडीवर घेतला. बघा काय कल्याणांचं नशीब आहे. नाही, केवळ दोघांची मुंज समर्थांच्या मांडीवर लागलेली आहे. एक आहे उद्धव स्वामी, पहिला मठपती टाकळी, आणि दुसरे आहेत कल्याण स्वामींचे पुतणे दत्तात्रय स्वामींचे चिरंजीव. त्यांची मुंज समर्थांच्या मांडीवर लागलेली आहे. शिरगाव मठामध्ये तो प्रसंग घडलेला आहे. आपण जायला पाहिजे. साताऱ्यामध्ये उमरज जवळ शिरगाव आहे. थोडं आतल्या वळणाला आहे, पण काही अडचण नाही. जायला वाहन उपलब्ध आहे. तुमचं वाहन असेल तर अजूनच चांगलं. काही अडचण नाही. फार सुरेख मंदिर आहे. दत्तात्रय स्वामींचा जो मठ आहे, तुम्हाला मी सांगतो की त्या मठामध्ये जिथं दत्तात्रय स्वामींची समाधी आहे, तिथून एक 50 फुटांवर असलेली विहीर आहे. त्या विहिरीला जाण्यासाठी त्या समाधीपासून खालून रस्ता आहे. आता तो बुजवलाय त्यांनी, पण तुम्ही पाहू शकता. आणि एक 150 फुटावर 200 फुटावर एक 5-6 पायऱ्या उतरून खाली 10 फूट खाली उतरून एक जागा आहे की ज्या ठिकाणी समर्थ स्थापित मारुती आहे. आणि तिथं दत्तात्रय स्वामी, कल्याण स्वामी, समर्थ हे ध्यानाला बसायचे, समाधीला बसायचे. अशी ती अत्यंत अप्रतिम जागा आहे. अत्यंत रमणीय आणि अत्यंत पवित्र जागा आहे. कल्याण स्वामींना समर्थांनी ओसंगाशी शिष्या घेतले, तर मांडीवर घेतलाय. कसं घेतलंय व मांडीवर? नुसतं मांडीवर नाही घेतलेला. समर्थांनी त्यांना असं घेतलंय की आपल्या गुडघ्यावर, समर्थांच्या स्वतःच्या गुडघ्यावर कल्याण स्वामींचं मूलाधार चक्र येईल असं मांडीवर घेतलंय. कल्पना करा तुम्ही. सद्गुरूंनी प्रेमाने जवळ घ्यावं आणि नुसतंच मांडीवर नाही, तर मूलाधार चक्र. मूलाधार चक्र कुठे आहे? आपली जी शिवण आहे ना, गुदद्वार आणि लिंगाच्या मध्ये जी शिवण आहे, आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी नेहमी सांगत. ते म्हणायचे, तुम्हाला ती जागा पाहायची आहे का, तर तुम्ही लहान बालक जे असतं, लहान मूल जे असतं, त्याला उलट करा. त्याचे 2 पाय असे करा. तिथं शिवण दिसते. शिवण म्हणजे आपण कपड्याला शिवल्यानंतर जशी ती शिवण येते ना, तशी ती शिवण तिथं दिसते. त्या शिवणीच्या वरच्या बाजूला मूलाधार चक्र आहे. ते मूलाधार चक्र कल्याण स्वामींचं आपल्या गुडघ्यावर येईल अशा पद्धतीने समर्थांनी कल्याणांना बसवलंय आणि त्यांना थोडं खाली वाकवलंय. कारण आता त्यांच्या कानामध्ये समर्थांना काहीतरी सांगायचंय.
पुढच्या चरणात ते झालंय. अर्धमात्रा रस काढिले, पूर्ण फुंकिले कर्णरंध्री. अ उ म आणि त्याच्या पुढे अर्धमात्रा किंवा आकार मात्रा, अमात्रा असं पण त्याला नाव आहे. ही खरं तर योग प्रक्रियेची सुरुवात आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणालो तसं या प्रकरणामध्ये योग प्रक्रियेचा खूप मोठा भाग आलेला आहे. ज्यांना अष्टांग योग आहे किंवा तत्वनिरास करताना आपण पाहिलेले 4 देह, पंचकोश, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण पंचक, प्राण पंचक, पंचमहाभूत, हा जो सगळा 84 तत्वांचा जो विस्तार आहे, हा ज्यांना माहिती आहे त्यांना हे लक्षात यायला काही हरकत नाही. आता खरं तर मी काही यातला जाणकार माणूस नाही आहे. या क्षेत्रामध्ये ज्यांनी वर्षानुवर्ष साधना केली आहे तो माणूस हा सगळा प्रकरणातला हा जो भाग आहे तो अत्यंत विस्ताराने आणि मोठ्या अधिकारवाणीने सांगू शकतो. पण आता जेवढं मला समजतं, जेवढं मी काही ज्ञान प्राप्त केलेलं आहे किंवा जेवढं माझ्या कानावर पडलेलं आहे, आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जशी मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या पंजोबांची संजीवन समाधी आहे त्यांच्या राहत्या घरामध्ये. 10 बाय 12ची रूम असेल, ती मंदिरच आहे, ते गणपतीचं मंदिर आहे, ते संजीवन समाधी आहे, माऊलींची संजीवन समाधी आहे. इथून योग प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. मग स्नेहाळे नवल केले, ओ संगासी शिष्या घेतले, अर्धमात्रा रस काढिले, पूर्ण फुंकिले कर्णरंध्री. श्रीराम. कल्याण स्वामींना त्यांचं मूलाधार चक्र आपल्या गुडघ्यावर येईल असं बसवलंय, थोडं खाली वाकवलंय. खाली वाकवण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? एक तर त्यांच्या कानामध्ये काही सांगायचं आहे. नंबर 2, शास्त्र असं सांगतं या प्रक्रियेमध्ये त्यांना कल्याण स्वामींना अशा पद्धतीने समर्थांनी बसवलंय की मूलबंध, उडियान बंध आणि जालंधर बंध हे 3 बंध लागलेले आहेत. आपल्याला माहिती आहे ते जालंधर बंध म्हणजे काय, उडियान बंध म्हणजे काय, मूलबंध म्हणजे काय. आता आस्था चॅनल आहे किंवा बाबा योगदेव योगगुरु रामदेव बाबा आहेत, ते करून दाखवतात हे सगळं. आपल्याला आठवत असेल, आपण मुंजीला जातो. मुंजीला गेल्यानंतर त्या ठिकाणी गुरुजी सांगतात वडिलांना, त्या मुलाच्या वडिलांना, की मुलाला मांडीवर बसवा आणि कानामध्ये गायत्री मंत्र सांगा. तो एक संस्कार आहे. समर्थ इथं कल्याण स्वामींवर असा एक संस्कार करतायत म्हणून त्यांनी मांडीवर घेतलं. मूलबंध, उडियान बंध, जालंधर बंध हे 3 बंध लावले आणि त्याच्या कानामध्ये, कल्याण स्वामींच्या कानामध्ये त्यांनी तो जो आकार मात्राचा रस आहे तो काढला आणि तो चरण असा आहे, पूर्ण फुंकिले कर्णरंध्री. तो जो अत्यंत औषधी रस आहे तो रस सगळाच्या सगळा कानामध्ये स्वामींच्या फुंकून टाकला. पुढे काय वर्णन आहे? खडतर औषधी दिव्य रसायन नैनी झोंबले जाऊन, डोळियाचा डोळा फोडून चित सूर्य भेदिले. श्रीराम. पूर्ण अंश गगनी भेदिला, अर्कतो पिंडी माझी उतरला, त्रिकूट श्रीहाट चुराडा केला, सेखी भरला गगनगर्भी. श्रीराम. उग्र तेज लखलखाट
तेथ झाला चौदेहाचा आट, भ्रांती पडली बळकट, तेव्हा बाळ निचेष्टित पडे श्रीराम. काय वर्णन आहे. आपण पाहिलंय की ही एक योग प्रक्रिया चालू झालेली आहे. समर्थांनी आपल्या शिष्याच्या कानामध्ये अर्धमात्रेचा रस काढला आणि तो पूर्ण फुंकीला कर्ण रंध्रे. कानामध्ये गेल्याबरोबर ते जे खडतर औषध आहे, ते जे जालिम औषध आहे, ते दिव्य रसायन आहे. खडतर औषधी दिव्य रसायन ते खडतर आहे, झोंबणार आहे. सहजासहजी ते ऍक्सेप्टेबल नाहीये, थोडा त्रास देणार आहे. खडतर आहे पण औषध आहे, ते दिव्य आहे आणि ते रसायन आहे. कानातून ते सरळ डोळ्यापर्यंत गेलं, नैनी जाऊन झोंबले. अशी आग झाली तिथं, झोंबलं ते. डोळ्याचा डोळा फोडून चित्सूर्य भेदिले. त्यांनी काय केलं. डोळ्याचा डोळा, डोळ्याचा डोळा म्हणजे हा जो डोळा आहे हा चर्मदृष्टी आहे, कातडीने वेढलेला डोळा आहे. पण त्याच्यामध्ये पाहण्याची जी शक्ती आहे, चक्षु शक्ती त्याला म्हणतात, तो डोळा, डोळियाचा डोळा, त्या शक्तीला भेदून ते रसायन निघालं. काय अवस्था आहे बघा. ते अत्यंत चमकदार रसायन आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही पंचकर्म करत असाल, कधी केलं असेल. आयुर्वेदातलं एक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. पंचकर्म नावातच आहे, 5 कर्म आहेत त्याच्यामध्ये. मालिश आहे, नस्य आहे, इनिमासारखं हे आहे, त्याला काय अशी नावं आहेत, ती पंचकर्म आहे ते. आणि त्या पंचकर्मामध्ये नस्य नावाचा एक प्रकार आहे. काय करतात, नाकामध्ये 2 थेंब सोडतात आणि ते 2 थेंब आत्ता जे वर्णन केलेले आपण खडतर दिव्य रसायन, तसं ते नाकातून डोळ्याला, कानाला, गळ्याला झोंबतं. मी याचा अनुभव घेतलेला आहे. ते नस्य, ते 2 थेंब जर नाकात सोडले, नाकपुडीत, की ते डोळ्यापर्यंत जातं. मी आपल्याला मागे सांगितलंय की आपले जेव्हा डोळ्याला पाणी येतं तेव्हा आपलं नाक सुद्धा ओलं होतं. कसं काय होतं ओलं होतं. नाकातून एक बारीक ट्यूब, डोळ्यातून बारीक ट्यूब नाकापर्यंत आलेली आहे आणि डोळ्यात जे जमा झालेलं पाणी आहे, जे अश्रू आहेत, ते ओघळून बाहेर पडतात आणि त्यातलं काही भाग, अत्यंत छोटी ट्यूब आहे, त्यामधून आपली सुई सुद्धा जात नाही, एवढी छोटी ट्यूब आहे ती. आणि त्या ट्यूब मधून एक 2-3 थेंब आपल्या नाकामध्ये येतात, आपल्या घशामध्ये येतात. म्हणून आपलं नाक सुद्धा फुरफुर करायला लागतं आपल्या डोळ्यात पाणी आलं की. तसं आयुर्वेदातलं नस्य हा जसा प्रकार आहे की मी हे ह्याच्यासाठी सांगतोय की आपल्याला ज्या लोकांनी पंचकर्म केलेलं असेल त्यांना यावरून एक अंदाज येईल, म्हणून हे मी नस्य सांगितलं. तसं समर्थांनी ते दिव्य रसायन काढलं. ती जी जालिम रसायन आहे, ती मात्रा, तो रस कानातून, डोळ्यातून, डोळ्याची जी चक्षु शक्ती आहे त्या शक्तीला भेदून पलीकडे निघाला. आता असं आहे की ते जे चक्षु आहे, डोळ्याचा डोळा जो आहे, ती चक्षु शक्ती उघडण्यासाठी, किंवा त्याला ज्ञान दृष्टी म्हणतात. डोळा जरी नसला, दृष्टी नाहीये, पण काव्य संपदा निर्माण झाली ना.
गुलाबराव महाराज, संत सूरदास अजरामर होऊन गेले ना. गुलाबराव महाराजांना तर नंतर दृष्टी गेली, संत सूरदासांचं तसंच झालं, पण काव्य काय अजरामर करून ठेवलं. 137 ग्रंथ माणूस लिहू शकतो. कशाच्या बळावर? ज्ञानदृष्टीच्या बळावर. मग ती ज्ञानदृष्टी उघडण्यासाठी चर्मदृष्टी नाहीशी करावी लागते. म्हणून कानामध्ये पेरलेलं फुंकलेलं ते रसायन, डोळ्याचा डोळा, चर्मदृष्टीच्या पलीकडे जी ज्ञानदृष्टी आहे ती उघडण्यासाठी त्यांनी त्याचं भेदन केलेलं. पूर्ण अंश गगनी भेदिला, अर्क तो पिंडी माझी उतरला. तो जो अंश आहे त्याच्यातला, त्या रसायनातला, तो सगळ्या पिंडामध्ये उतरला. कल्याण स्वामींच्या सगळ्या देहामध्ये रोमारोमात उतरला. पंचमहाभूत जी आहेत, गगनी सांगितलंय, म्हणजे जिथं शरीर नाहीये, पोकळी आहे, वायू आहे, त्या सगळ्या ठिकाणी, त्या सगळ्या पोकळ्यांमध्ये, नाड्यांमध्ये, खेटांमध्ये, नसांमध्ये, सगळीकडे तो अर्क जो आहे, तो रस जो आहे, तो उतरला. काय केलं त्या रसाने? त्रिकूट, श्रीहाट, चुराडा केला. चूर चूर करून टाकलं, पीठ करून टाकलं. कशाचं? त्रिगुण. त्रिकूट म्हणजे त्रिगुण, सत्व, रज, तम, या तिन्ही गुणांचा त्यांनी चुराडा केला. श्रीहाट, श्री म्हणजे लक्ष्मी आणि हाट म्हणजे बाजार. लक्ष्मी म्हणजे या ठिकाणी माया आहे, शारदा आहे. तिने निर्माण केलेलं जे दृश्य विश्व आहे, की ज्या दृश्य विश्वाचा एक घटक म्हणून हा देह आहे, या सगळ्याचा काय केला? त्या दिव्य रसायनाने चुराडा करून टाकला. चुराडा करून टाकला, त्याचं होत्याच नव्हतं करून टाकलं. सेखी भरला गगनगर्भी. आणि मग तो काय झाला की केवळ त्याच्या देहापुरता नाही राहिला, तर त्या दिव्य रसायनाचा प्रभाव सगळ्या गगनामध्ये भरून राहिला. सेखी भरला गगनगर्भी. उग्रतेज लखलखाट, तेथे झाला 14 आट. ते तेजच एवढं उग्र आहे. उग्र यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक, उग्र म्हणजे अत्यंत खडतर, की जे सहन होत नाही असं. नृसिंहाचं रूप कसं आहे? उग्र आहे. पण उग्र जरी असलं तरी ते तारक आहे, मारक नाहीये. तसं या ठिकाणी उग्र तेज लखलखाट, त्या तेजानी सगळीकडे पिवळा गर्भ असा लखलख लखलकायमान असं ते सगळं अत्यंत पिवळ्या रंगाने. आणि त्याची कांती जी आहे, कल्याण स्वामींच्या देहाची किंवा सगळ्या विश्वाची कांती जी आहे, तर ती एकदम लखलखाट झाली. तेथे झाला 14 आट. आट म्हणजे आटणे, संपणे, नष्ट होणे. आपण म्हणतो ना पाणी आटलं, आता पाणी नाहीये. 14 आट नष्ट नाही म्हणलेलं. पाणी नष्ट झालं म्हणजे पाण्याचं तुम्हाला मागमूसही दिसणार नाही. पण तुम्ही काय म्हणता? पाणी आटलंय म्हणजे ते जमिनीवर पडलं आणि ते आटलं. त्याचा ओलेपणा ते कुठल्या तरी रूपात आहे, पण ते आत्ता दिसत नाहीये. 14 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, हे 4 देह. स्थूल देह आपल्याला माहिती आहे, आपला पंचभूतात्मक हा जो देह आहे, हा स्थूल देह आहे. आणि याची अवस्था काय आहे? जागृती अवस्था आहे. आणि वाणी कोणती आहे? वैखरी वाणी आहे. त्याला भरपूर आहे. आता ते
क्रियाशक्ती कुठली आहे, मात्रा कुठली आहे, अभिमान कुठला आहे, हे सगळं आपण पंचीकरणामध्ये पाहिलेलं आहे. पण या ठिकाणी चौदेहाचा 8 झाला म्हणजे हे जे 4 देह आहे, स्थूल देह जागृती अवस्थेमध्ये आहे, सूक्ष्म देह स्वप्नावस्थेमध्ये आहे. आपण जेव्हा झोपतो, जेव्हा आपल्याला स्वप्न पडतं, तेव्हा ज्या गोष्टी घडणार नाहीत, घडलेल्या नाहीत किंवा घडलेल्या आहेत पण आपलं स्मरण चालू आहे, अशा गोष्टी त्या सूक्ष्म देहामध्ये स्वप्नाच्या रूपाने त्या पुन्हा अवतीर्ण होतात. असा तो सूक्ष्म देह आहे. त्यानंतर तिसरा जो आहे कारण देह, तो अज्ञानाचा देह आहे. मी कोण आहे त्याला अवस्था आपण म्हणलेलं आहे सुषुप्ती अवस्था. यालाच काय नाव दिलेलं आहे? गाढ निद्रा. अत्यंत गाढ झोप जेव्हा लागते तेव्हा मला माहिती नसतं की मी कोण आहे. आणि पण त्या गाढ झोपेमध्ये मला जो आनंद मिळतो, सुषुप्तीतला आनंद म्हणजे गाढ निद्रा, तो जो काही मला आनंद मिळतो त्याच्याने माझं शरीर मन प्रफुल्लित होतं, तेजोमय होत आहे. पण हे तेव्हा नाही लक्षात येत, जेव्हा माझी गाढ झोप चालू असते तेव्हा नाही माझ्या लक्षात येत. जेव्हा मी जागृती अवस्थेत येतो तेव्हा मला वाटतं, तेव्हा मी बोलून दाखवतो, वा छान झोप झाली, गाढ झोप लागली, आता मला मस्त वाटतंय. तो अज्ञान देह, कारण मी कोण आहे हे तेव्हा त्याला समजत नाही. आणि चौथा जो देह आहे महाकारण देह, ती तुर्यावस्था आहे, ज्ञानी देह आहे आणि ती ज्ञानाची अवस्था आहे. समर्थ म्हणताय, कल्याण स्वामी वर्णन करतायत की 14 8 झाला. हे 4 देह आहेत काही वेळासाठी, काही काळासाठी ते आटलेले आहेत, म्हणून 14 8 झाला. भ्रांती पडली बळकट, तेव्हा बाळ निचेष्टित पडे. आता काय झालं की त्या लखलकाटामुळे ते तेज सहन नाही झालं आणि हे जे 4 देह आहेत ते सगळे संपले, आटले. आता देहभान विसर्जित झालेलं हे बाळ स्वस्वरूप स्थितीमध्ये निचेष्टित पडलंय. कुठली हालचाल नाहीये, कारण तिथं देह नाहीये म्हणून हालचाल नाहीये. देह 4 देह आटलेले आहेत. तिथं ज्ञान अवस्था सुद्धा नाहीये, कारण ती पण आटली आहे, संपली आहे ती काही काळापुरती. आता ते कसं पडलंय बाळ? निचेष्टित पडलंय, काही हालचाल नाहीये. या ठिकाणी सच्चित आनंद या 3 गोष्टी आपल्याला माहिती आहेत. सत म्हणजे असणे, त्या भगवंताचं, त्या परब्रह्माचं स्वरूप हे आहे, या भावनेने जो साधना करतो तो ज्ञानी आहे, त्याची असतची साधना आहे. सत, सत म्हणजे असणे. चित म्हणजे चैतन्य, ते एक भगवंताचं चैतन्य आहे. ते चैतन्य माझ्या अंतर्यामी प्रविष्ट झालेलं आहे आणि त्या अंतर्यामी प्रविष्ट झालेल्या चैतन्याच्या आधारे मी परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेणार आहे. हा योगी साधना आहे. आणि सत, चित आणि आनंद हा जो तिसरा भाव आहे, तर त्या आनंदासाठी, तो एक शाश्वत सुख मिळण्यासाठी, समाधान मिळण्यासाठी भक्त जो भक्ती करतो, ती भक्ती ही त्या आनंदाची आहे. सच्चित आनंद असं ते हे स्वरूप आहे. पुढच्या ओव्यांमध्ये काय वर्णन आहे ते पाहूया. ऐसे पाहोनी सद्गुरुनाथ पद्महस्त मस्तकी ठेवित, वत्सा सावध त्वरित, निजरूप पहा आपुले श्रीराम. जागृत करोनी ते वेळी, अजपाची दोरी देऊनी जवळी, विहंगम डोलारी तये वेळी, अलक्ष लक्षी वैसविले श्रीराम. धैर्याचे आसन बळकट आणि इंद्रिये ओढून सघट, धरे ऊर्ध्व पंथे वाटनीट,
अढळपदी लक्ष लावी श्रीराम. पुढे करोनिया जाणीव, मागे सारोणी नेणीव. जे जे जाणीव अभिनव, ते तू नवेसी तत्वता श्रीराम. ऐसे पाहोनी सद्गुरुनाथ. काय पाहोनी? सद्गुरुनाथांनी पाहिलं, स्वामींनी पाहिलं की सद्गुरुनाथांनी पाहिलं, समर्थांनी पाहिलं की आपलं जे बाळ आहे ते अत्यंत निचेष्टित होऊन पडलंय, हालचाल करत नाहीये. आपण जे औषधी त्याला दिली ती खडतर रसायन जे आहे ते त्याला झोंबलंय आणि योग्य परिणाम झालेला आहे. समर्थांना हेच अपेक्षित आहे, त्याच्यावर परिणाम योग्य झालाय. मग समर्थ उठले. ऐसे पाहोनी सद्गुरुनाथ. आणि समर्थांनी काय केलं? पद्महस्त मस्तकी ठेवित. आपला जो हात आहे पद्महस्त ते डोक्यावर ठेवला आणि कल्याण स्वामींच्या डोक्यावर तो हात ठेवल्यामुळे पुढे समर्थ म्हणतात, वत्सा सावध त्वरित निजरूप पहा आपुले. आता जे तू पाहणार आहेस तर ते तुझं रूप तू पाहणार आहेस, त्यामुळे सावध हो आणि मी सांगतो तसं त्याप्रमाणे तू हे सगळं पहा. जागृत करोणी ते वेळी, अजपाची दोरी देऊनी जवळी. विहंगम डोलारी तये वेळी, अलक्ष लक्षी बैसवी. काय केलं? जागृत करोणी ते वेळी. ते जे काही बाळ निश्चेष्ट पडलेलं आहे, कल्याण स्वामी निश्चेष्ट पडलेले आहे, त्या कल्याण स्वामींना समर्थांनी उठवलं आणि त्यांना सांगितलं की वत्सा बेटा सावध हो, घाबरू नकोस आणि निजरूप पहा आपुले. तू आता तुझं स्वतःचं जे खरं रूप आहे ते मी तुला दाखवतो, त्याच्यासाठी तू तुझी तयारी कर. विहंगम डोलारी तय वेळी, अलक्ष लक्षी बैसविले. डोलारी म्हणजे पाळणा. आणि आपल्याला माहिती आहे की विहंगम मार्ग जो आहे तर तो पक्षाचा मार्ग आहे. आपण पाहिलं की विहंगम पक्षी एका झाडावरून उडतो, दुसऱ्या झाडावर जातो आणि आपलं फळ जे आहे तर ते फळ हस्तगत करतो, त्याला विहंगम मार्ग असं म्हणतात. आणि भक्ती मार्ग जो आहे, सगुणोपासनेचा मार्ग, तर तो पिपिलिका मार्ग आहे. विहंगम मार्ग, मीन मार्ग, आपण 4 मार्ग पाहिलेले आहेत. जागृत करोनी ते वेळी, अजपाची दोरी देऊनी जवळी. आपल्याला पाहिलं अजपा जप आणि त्या समासामध्ये दासबोधातल्या अजपा जपामध्ये सोहम साधना आपण पाहिली. समर्थ म्हणता दिवसभरामध्ये माणूस 21,600 श्वासोश्वास घेतो. जो जप करायचा नाहीये पण होतो आहे असा तो अजपा जप. 21,000 सासे जपा, नेमून गेली अजपा. समर्थांनी सांगितलंय, सोडिता सो धरिता हम, जप चाले सोहम सोहम. समर्थ म्हणतात, उच्चारे वीण जे शब्द, ते जाणावे सहज शब्द. प्रत्यया येती परंतु नाद, काहीच नाही श्रीराम. त्या अजपा जप जो चालू आहे त्याची प्रचिती आपण घेऊ शकतो.
अनेक ऋषी मुनींनी आपल्या श्वासावर जप लावला. त्यामुळे ते बाकीचा जप तोंडाने आपण जसा जप करतो हातात माळ घेऊन मध्यमेनी, जे पोचलेले लोक आहेत ते परावाणीने जप करतात म्हणून त्यांचं नाव परांजपे पडलेलं आहे. हेही आपण पाहिलेलं आहे. परावाणीने जप करतात. आपल्याला माहिती आहे वाणीचे 4 प्रकार आहेत: परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परावाणी ही जिथं स्फुरण होत आहे तिथं आहे. तिथून परा पश्यंती हृदयाखालते, पश्यंती म्हणजे हृदयाखालते, तिथं फक्त पाहण्याचं काम होतं. जे स्फुरण निघालंय त्याला पाहण्याचं काम आहे. मध्यमा तिथं नाद तयार होतो, कंठ. आणि वैखरी म्हणजे तोंडाने बाहेर पडतो. समर्थ म्हणतात उच्चारे वीण जे शब्द, जिथं उच्चार नाहीये अजपाला, परंतु ते जाणावे सहज शब्द, ते अत्यंत सहजपणे. हार्टबीट आपण कंट्रोल करू शकतो का? हृदयाची जी आकुंचन आणि प्रसरण होण्याची जी क्रिया आहे, अशुद्ध रक्त हृदय आत घेतं, प्रेशरनी बाहेर पडतं, सगळ्या डोक्यापर्यंत जातं, खाली नखापर्यंत जातं. ह्याला कंट्रोल कोण करत आहे? अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आमच्या मानवी ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर आहेत, आमच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, पण त्या अव्याहतपणे चालू आहेत. 4.5-5 महिन्याचा गर्भ असताना हृदय पंपिंग चालू करतं. लब डब लब डब. कोण करतं हे? मग किती वर्ष जगला माणूस? 100 वर्ष जगला. हे 100 आणि ते 4.5 महिने 5 महिने, एवढी वर्ष ते हृदय अव्याहतपणे चालू आहे. कुठलं असं मशीन आहे? त्याला तुम्ही ओव्हर ऑइलिंग केली आहे का काही स्पेअर पार्ट बदलले? पण अव्याहतपणे चालू आहे. समर्थ म्हणतात प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. कुठलाही नाद नाहीये तिथं, आवाज नाहीये. ऐसी हे अजपा सकळासी परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पडोच नये श्रीराम. पण समर्थ म्हणतायत ऐसी हे अजपा सकळाशी, ही सगळ्यांसोबत आहे ना. जो जो मनुष्य, जो जो प्राणी श्वास घेतो आहे, उश्वास बाहेर टाकतो आहे, त्या सगळ्यांना अजपा चालू आहे. कुणाचं लक्ष आहे? अजपा ऐसी आहे अजपा सकळाशी परंतु कळे जाण त्यासी. जो जाणकार आहे या क्षेत्रातला त्याला सांडून सायासी. आपल्या याच व्यासपीठावरच्या अपर्णा वांगीकर या सोहम साधनेतल्या आहेत. त्यांनी बरीच माहिती आपल्याला मागच्या वेळी माझ्याकडे पाठवली होती. सहज सांडून सायासी पडवाची नाही. कशासाठी बाकीचा सायास करायचा? कशासाठी बाकीचे कष्ट घ्यायचे? सायास म्हणजे विशिष्ट कार्य कशासाठी करायचे? समर्थ विचारतायत. जर अजपा जप चालू आहे तिकडे लक्ष केंद्रित करा. त्याला सोहम साधना असं म्हणलेलं आहे. हम टाकणे, सो धरणे. अहंकार टाका, मीपणाचा अहंकार, मीपण विरहित साधना. दशक 7, सगळा दशक 7वा या मीपण विरहित साधनेवर आहे दासबोधातला. समर्थ म्हणतात पण सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष. आत्मा सांडून अनात्म्यास ध्यान धरीती. नको ते ध्यान धरतायत म्हणले. अरे आत आहे ना देव, त्याला ओळखा, त्याची प्रचिती घ्या. अशी ती अजपाची दोरी. आता 14 आट झालेला आहे, पण त्याला ते परब्रह्म स्वरूप दाखवण्यासाठी आपल्या शिष्याला, तुम्ही रहाट पाळण्यात कधी बसलात का? उंच असा गोल जातो आणि वरून खाली येताना आपल्या पोटामध्ये गोळा आल्यासारखा येतो. आपल्याला वाटतं की हवा आपल्या पोटात गेली का काय. बऱ्याच जणांना ते सहन होत नाही, उलट्या होतात, बरेच जण घाबरतात, ओरडतात, किंचाळतात, घट्ट धरून ठेवतात. त्या पाळण्याला पडेल का काय असं वाटतं.
पण तो पडायचं जरी म्हणला तरी पडू शकत नाही, एवढं त्याला बांधून ठेवलेलं आहे. अशी माणसं पडायला लागली तर ते पाळणा चालायचा कसा? पण असा एक पाळणा आहे ज्या पाळण्यामध्ये समर्थांनी आपल्या बाळाला बसवलंय, कल्याण स्वामींना बसवलंय. त्याला म्हणले डोल्हारी. आणि विहंगम डोल्हारी तये वेळी अलक्ष लक्षी बैसविले. त्याला सांगितलं आता ह्याच्यात बस. आणि लक्ष कुठे ठेव? अलक्षी, जिकडे कधीच लक्ष जात नाही असं ते स्वस्वरूप, तिकडे बघ म्हणून सांगितलंय. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला उंच जावं लागतं, डोंगरावर जावं लागतं, कपारींमध्ये जावं लागतं, अशा ठिकाणी जे ट्रेकर्स असतात त्यांच्याकडे काय असतं? काही नसलं तरी चालेल, पण दोरीशिवाय ट्रेकिंग होऊ शकत नाही. पाण्याची बॉटल नाही नेली हरकत नाही, खायला काही नाही नेलं हरकत नाही, बाकीचं सामान तर काही लागतच नाही. पण ट्रेकिंग करणं, ट्रेकरकडे जर दोरी नसेल तर तो वर नाही जाऊ शकत. तसं समर्थांनी दोरी दिली आहे, पण कशाची दिली आहे? सोहम साधनेची, अजपाची दोरी दिली आहे. काय सुरेख रचना आहे, शब्द रचना आहे कल्याण स्वामींची. जागृत करून तये वेळी, तो जो निचेष्टित पडलेला बालक होता, काही हालचाल करत नाही, काही नाही, त्याला समर्थांनी उठवलं. त्याला सांगितलं, अरे आता सावध हो, लवकर कर, तातडी कर, त्वरित शब्द दिलेला आहे. वत्सा सावध त्वरित, लवकर उठ, झोपलास का? आता मी तुला तुझं स्वरूप दाखवणार आहे. तू मला सांगितलं ना मला रोकडे ब्रह्म मिळवून द्या म्हणून, ते मी तुला दाखवतो. चल उठ आता. विहंगम डोलारी तयवेळी, त्या पाळण्यात बसवला आणि त्याला दोरी दिली आहे, अजपाची सोहम साधनेची दोरी आहे. विहंगम डोलारी तयवेळी अलक्ष लक्षी बैसविले. धैर्याचे आसन बळकट त्या पाळण्यामध्ये बसवलंय. ते आसन कसं आहे? बळकट आहे. किती प्रवास करायचा आहे लांब आता त्याला. बैठक घट्ट धरून ठेव, त्याला सांगितलंय. इंद्रियांचा दृढ संयम कर म्हणून इथे शब्द आलाय. आणि इंद्रिये ओढूनी सघट, त्या इंद्रियांवर घट्ट कमांड ठेव, तुझी संयम ठेव. इंद्रियांचा दृढ संयम कर आणि ऊर्ध्व दिशेकडे जाणारा प्रवास नीट कर. आता तू कुठं जाणार आहेस? वर जाणार आहेस. म्हणून मी तुला तुझ्या हातामध्ये ही अजपा दोरी दिली आहे, सोहम साधनेची दोरी दिली आहे. आता कारण तुला नाद करायचा नाही, हातात माळ ओढायची नाही, तोंडाने काही बोलायचं नाही, काही गरज नाहीये. सोहम साधना कर. बैठक घट्ट धरून ठेव, इंद्रियांचा दृढ संयम कर आणि हा जो ऊर्ध्व गतीचा जो प्रवास आहे तो तू आता अत्यंत लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक, धारिष्ट्यपूर्वक कर. तुला स्वस्वरूपाच्या अढळ पदावर मी नेऊन ठेवतो, काळजी करू नकोस. समर्थ या ठिकाणी म्हणताय, धरे ऊर्ध्व पंते वाट नीट, नीट वाट धर, इकडे तिकडे कुठेही जाऊ नकोस. आता तू अढळपदी लक्ष लावी, पुढे करोनिया जाणीव. अंधारामध्ये आपण जात असतो, आपल्या हातामध्ये विजेरी आहे, टॉर्च, बॅटरी आहे. आपण काय करतो? पुढे धरतो लाईट, तो दिवा पुढे धरतो. ज्ञान आहे ते, ज्ञानाचा दिवा पुढे पाहिजे. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, पुढे करोनिया जाणीव, जाणीव पुढे कर. पुढे ज्ञान आहे, ज्ञानाची दृष्टी पुढे ठेव. मागे सारोणी नेणीव, अज्ञान मागे टाक, अज्ञानाला जवळ करू नकोस. आपण पाहिलं, स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव. स्मरण म्हणजे देव, समर्थांची व्याख्या आहे दासबोधामधली. ते अज्ञान तू मागे टाक. आता नेणीव आणि जाणीव
जाणीव म्हणजे ज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे जाणीव, आणि देहबुद्धी असणं म्हणजे नेणीव. आता देहाचा तर आड झालेला आहे, आटलेला आहे सगळा देह. आता कुठल्याही अज्ञान वशामध्ये तू अडकू नकोस. तू प्रवास नीट कर. प्रत्याहार म्हणजे बाहेरची धाव मोडणे. या ठिकाणी हठयोग ती साधना आलेली आहे. बहिरंग योग संपून अंतर्योग साधना तू आता धारण कर. आता तुला धारणा, ध्यान, समाधी हा तुझा प्रवास चालू होणार आहे. तुझ्या हातामध्ये मी अजपाची दोरी दिलेली आहे. पुढे करोनिया जाणीव, मागे सारोणी नेणीव, जे जे जाणीव अभिनव. आता जाणीव तो वर शब्द आला, पुन्हा खाली जाणीव आला, पण त्या जाणीव या शब्दाला अभिनव हा शब्द लागलेला आहे. अभिनव म्हणजे जे आत्तापर्यंत अनुभवलेलं नाही असं अत्यंत नवीन, लेटेस्ट, न्यू मॉडेल, लेटेस्ट आहे, नवीन डिझाईन आहे. आता जी तुला जाणीव आहे, आता जी तुला ज्ञान होईल, ते तू आत्तापर्यंत कधीही अनुभवलेलं नाहीयेस. जे जे जाणीव अभिनव ते तू नव्हेसी तत्वता. ती जरी तुझ्यासाठी अत्यंत नाविन्यपूर्ण असलं, पण तू त्यात अडकता कामा नये. यामध्ये समर्थ आपल्या शिष्याला या साधनेमध्ये येणारे धोके समजावून सांगतायत. अष्टांग योगामध्ये अनेक गडबडी सांगितलेल्या आहेत, अनेक अडथळे सांगितलेले आहेत, अनेक सिद्धी सांगितलेल्या आहेत. ही साधना करणारे अनेक लोक या सिद्धींमध्ये अडकून बसतात. आपल्याला माहिती आहे, जाणकार लोक आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, त्यांना काही सिद्धी प्राप्त होतात. पण जे खरे ज्ञानी असतात ते या सिद्धींमध्ये अडकत नाहीत. माऊलींनी भिंत चालवली म्हणून ते कुठल्याही भिंतीवर बसून प्रवास करत होते का? समर्थांनी आईला दृष्टी दिली म्हणून चष्मे काढून टाका आणि दररोज दुपारी 2 ते 3 माझ्याकडे या, मी दिव्य दृष्टी देतो, असं दुकान मांडलं का? समर्थ या ठिकाणी म्हणताय, ते तू नव्हेसी तत्वता. त्या सिद्धींमध्ये किंवा त्या अभिनव जाणीवेमध्ये तू अडकून पडू नकोस. अज्ञान सोडून देऊन ज्ञानाचा प्रकाश पुढे 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 अशा पद्धतीनं तू चालत राहा की कधीही अज्ञान रूपी विचारांमध्ये किंवा सिद्धींमध्ये किंवा अभिनव जाणीवेमध्ये तू अडकून पडू नकोस. आपल्याला माहिती आहे, योगाची अष्टांग, आपण त्याचाही मागे विचार केला होता. समाधी, ध्यान, धारणा, प्रत्याहार, प्राणायाम, आसन, नियम, यम अशी ही सगळी उतरत्या अंगाने असलेली आहे रचना. योगाची ही अष्टांग आहेत. यम, नियम. यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्ते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, कसल्याही प्रकारची चोरी नको. नियम, शौच, शुद्धता आहे. संतोष आहे, तप, स्वाध्याय, प्रणिधान आणि सत्संग. आसन, आपल्या स्नायूंवर, सांध्यांवर ताबा असणं. त्यासाठी काही समर्थ जसं 1200 सूर्यनमस्कार घालत होते. जपानी, मंत्रानी मनाला, शरीराला आणि बुद्धीला सतेजता देण्याचं काम या साधनेने होत आहे. त्यानंतर प्राणायाम, श्वासावर ताबा मिळवला पाहिजे. आता डोलारी बसवलेलं आहे, त्यांनी श्वासावर ताबा मिळवला पाहिजे. कारण जसजसं आपण वर जाऊ तसं तसं हवेचा दाब कमी जास्त होतो. मग तेव्हा श्वास घ्यायला आपलं लक्ष असलं पाहिजे. निरोगी आणि बलवान शरीर पाहिजे. मनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. प्रत्याहार, ज्ञानेंद्रियांवर ताबा असला पाहिजे, त्यावर नियंत्रण असलं पाहिजे. धारणा, आपल्या मनाची एकाग्रता साध्य करता आली पाहिजे. अनेक सिद्धी येतील, अनेक अडथळे येतील,
आता ते पुढच्या ओव्यांमध्ये त्याचं वर्णन दिलेलंच आहे. या साधनेमध्ये साधकाला कुठल्या कुठल्या फेजमधून जावं लागतं, कुठल्या कुठल्या भागातून त्याला ते आपला प्रवास करावा लागतो, ती सगळी योग प्रक्रिया समर्थ रामदासांनी कल्याण स्वामींच्या या कवनातून आपल्याला समजावून सांगितलेली आहे. ध्यान शांत चित्तवृत्ती असल्या पाहिजेत आणि समाधी जो आत्मिक आनंद मिळवून देणारी, स्वस्वरूपाची ओळख करून देणारी अशी ती साधना या आपण पाहतोय की समर्थ रामदासांनी 16व्या ओवीपर्यंत आपल्याला सांगितली. पुढची एक ओवी आपण घेऊया. तय मार्गाची करुण नवाळी, प्रथम घंटा नादाची नवाळी, दुसरी किंकिणीची मोवाळी, तिसरी अनुहत कोल्हाळ श्रीराम. ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी आम्हाला बऱ्याच वेळा ही साधना प्रक्रिया समजावून सांगायचे. त्यांनी काही चित्र काढलेली होती आणि ती चित्र आम्हाला त्यांनी आमच्या बैठकांमध्ये सकाळच्या प्रातस्मरणाच्या वेळी ती त्यांनी एक एक चित्र समोर भिंतीवर लावावं आणि ते आम्हाला समजावून सांगावं की ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये कसा कसा त्या साधकाला अनुभव येऊ लागतो. आता या ओवीमध्ये तय मार्गाची करू नवाळी, नवाळी म्हणजे नवेपण, प्रथम घंटा नादाची नवाळी. या ठिकाणी या साधना मार्गामध्ये काय काय नाद ऐकू येतील, त्या साधकाला कुठल्या फेजमधून जावं लागेल, काय अनुभव येईल, हे ज्यांनी अनुभव घेतले जाणकार लोकांनी हे सगळे लिहून ठेवलंय, म्हणून तर आपल्याला माहिती होत आहे. तय मार्गाची करू नवाळी, प्रथम घंटा नादाची नवाळी. पहिल्यांदा काय वाजेल? घंटा वाजल्याचा आवाज येईल, घंटानाद. दुसरी किंकिणीची मोवाळी, दुसरा आवाज कुठला येईल? किंग किंग किण किण असा आवाज येईल. आणि तिसरी अनुहत कोल्हाळ. आपल्याला माहिती आहे नाद आणि अनुहत नाद कशाच्या आघाताने जेव्हा नाद होतो तो आहत नाद किंवा नाद म्हणतात. घंटा मधला जो गोलक असतो, जो लोलक असतो, तो त्या भांड्याला आदळतो तेव्हा त्यातून आवाज निघतो. किंकिणी ती जी घुंगरं लावलेली असतात ती एकमेकांवर आदळतात आणि त्यातून जो मधुर नाजूक असा जो आवाज निघतो तो किंकिणी आवाज आहे. आणि तिसरा जो आवाज आहे त्या आवाजाला नाव दिलंय अनुहत कोल्हाळ, जिथं आघात नाहीये पण आवाज येतोय, घर्षण नाहीये, कुणी कशावर आदळत नाहीये तरी आवाज येतोय. या मार्गातली नौखेपणाची गंमत म्हणून समर्थ सांगतायत असं होऊ शकेल, पण लक्ष ठेव, पहिल्यांदा तुला या मार्गामध्ये गंमत म्हणून घंटानाद आवाज येईल, दुसऱ्यांदा तुला किंकिणीसारखा मऊ मंद आवाज येईल, त्यात रमणीयता आहे, तर तिसऱ्यांदा जो आवाज येईल तर तो अनाहत ध्वनी किंवा त्यालाच अनुहत ध्वनींचा कल्लोळ तुला ऐकू येईल. आता घंटा जी आहे टान 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 ती तीव्र आवाज करते, पण घुंगरामुळे तो मधुर आवाज आहे. मोवाळी हा त्याला नाव दिलंय समर्थांनी, त्याचं नाव त्याला स्वरूप दिलंय, त्याचं लक्षण सांगितलंय. भीमरूपी स्तोत्रामध्ये तुम्ही एक चरण ऐकलं असेल, सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिणी नागरा. भीमरूपी स्तोत्रामध्ये समर्थांनी हे वर्णन असं केलेलं आहे, सुवर्ण कटी कासोटी. कासेला सुवर्णाची कटी आहे, कटीला कासोटी बांधलेली आहे आणि ही कशी आहे? जन्मताच आहे. सुवर्णाचं लंगोट आहे मारुतीला, ते जन्मतःच आहे. सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिणी नागरा. नागरी माणूस जो असतो शहरामध्ये राहणारा तो कसा बोलतो? बारीक आवाजात बोलतो.
खेड्यातला माणूस कसा बोलतो तुम्ही ऐकलंय का? शेतावर हळी देणारा माणूस किती जोरात बोलतो, किंवा खेड्यामधली माणसं जोरात बोलतात. ती जर शहरात आली, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी, तर शेजारचे लोक येऊन विचारतात, कोण आलंय हो, तुमच्याकडे काही भांडणं चालली आहेत का? आपण म्हणतो, अहो नाही हो, आमच्या गावाकडचा माणूस आलाय. नागरी म्हणजे नगरामध्ये राहणारा, तो बारीक आवाजात बोलतो. तसं समर्थ रामदासांनी त्या भीमरूपी स्तोत्रामध्ये हनुमंताच्या ह्या वर्णनाचा एक भाग आहे. सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. तिचा आवाज कसा येतो? किणकिणी 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 असा मधुर नाजूक आवाज त्या ठिकाणी येतोय. हा दुसरा आवाज आहे. आणि अनुहत नाद जो आहे की जो कशाचाही आघात न होता होतोय, तो कसा होतो? अष्टांग योगामध्ये त्याचं वर्णन असे की अर्धमात्रेच्या या अशा आवर्तनानी शरीरातल्या उभ्या आणि आडव्या नाड्या ज्या आहेत तर त्या झणत्कार करतात. रेझोनन्स ट्यूब तुम्ही भौतिकशास्त्रामध्ये ज्यांनी 12वीची परीक्षा दिली आणि ज्यांचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असं होतं, त्या भौतिकशास्त्रामध्ये फिजिक्समध्ये रेझोनन्स ट्यूब नावाचा एक प्रयोग होता. एक 2 ट्यूब अशा लावलेल्या होत्या आणि त्याला मध्ये दोरा असायचा आणि एक तो फॉर्क असायचा. तो फॉर्क असा आदळायचा. फॉर्क म्हणजे हे असं असं होतं ते, आणि ते आदळलं की ते कंप पावायचं आणि त्या दोरीच्या जवळ आपण त्याला त्या फॉर्कला न्यायचं आणि त्या दोरीवर ठेवलेला कागद किंवा काही कपड्याचा तुकडा असेल तो केव्हा खाली पडतो? तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा परेड चालू असते, संचलन चालू असतं तेव्हा, आणि जर समजा त्या संचलनाच्या टप्प्यामध्ये जर ब्रिज लागला, संचलन कधीही ब्रिजवरून जाणार नाही याची ते काळजी घेतात, पण समजा सैनिकांचं संचलन एक अत्यंत अपघात झालेला आहे आणि त्या ठिकाणी संचलन चालू आहे आणि तिथं ब्रिज आला समोर, तर ते संचलन थांबवावं लागतं. काय कारण आहे? संचलन करणाऱ्यांची पायांची जी चाल आहे ती अत्यंत लयबद्ध आणि गतिबद्ध आहे. 1 2 1 1 2 1, लेफ्ट राईट ज्याला आपण म्हणतो. तर रेझोनन्स ट्यूब किंवा तो जो फॉर्क आहे त्याचा इथं हे संदर्भ लावा. तशी जर ती गती पायांची चालली तर कदाचित तो जो ब्रिज आहे त्या ब्रिजला तडा जाण्याची शक्यता आहे. आमच्या शरीरामधल्या ज्या उभ्या आणि आडव्या नसा आहेत, नाड्या आहेत, त्या हलतात आणि कंप पावत असताना त्या झणत्कारासारखा आवाज करतात. त्या कुणावर आदळतात का? आदळत नाहीत, पण त्याचा आवाज आहे. सतारीच्या तारा तुम्ही पाहिल्या? किती तारा आहेत? 3 तारा आहेत, पण आवाज किती निघतात? सा रे ग म प द नि सा. 3 किंवा 4 तारातून 6 आवाज निघतात. कसे निघतात? हे अनाहत नाद आहेत. आहत नाद वेगळे आणि ज्यांना कंप न करता ते आवाज निघतो तो अनाहत नाद आहे. सतारींच्या तारांसारखा हा अनुहत नाद आहे. आपल्या उभ्या आडव्या नाड्या ज्या आहेत त्या झणत्कार पावतात, कंप पावतात, त्यातून जो आवाज निघतो तो अनाहत नाद आहे. आपल्याला माहिती आहे की आपली डावी आणि उजवी नाकपुडी आहे. आपण अनुलोम विलोम करताना गुरुजी सांगतात, डावी नाकपुडी बंद करा, उजवीने श्वास घ्या, उजवी बंद करा, डावीने श्वास घ्या, असं जे सांगत असतात. ही उजवी आणि डावी नाकपुडी जी आहे, इडा आणि पिंगळा, त्याच्या मध्यभागी योग प्रक्रिया सांगते की त्यामध्ये सुषुम्ना नावाची एक नाडी आहे आणि या सुषुम्नेमधून जेव्हा कुंडलिनीचा ऊर्ध्वगतीनं प्रवास चालू होतो साधनेमध्ये, ध्यानधारणेमध्ये, तेव्हा ती कुंडलिनी शक्ती जेव्हा ती सुषुम्नेत शिरते तेव्हा ती सहस्त्रार चक्रापर्यंत जाताना, वरपर्यंत जाताना आघाताशिवाय होणारा जो आवाज आहे त्याला अनाहत ध्वनी असं नाव दिलेलं आहे.
सामान्य जनांसाठी अनाहत नाद माझ्यासारख्याला कसं समजेल? माझी काही एवढी बैठक नाहीये, माझी काही साधना नाहीये, मग तो अनाहत नाद मला कसा समजेल? तर ते समजण्यासाठी आपल्याला आपण काय केलं पाहिजे? स्टेथोस्कोप माहिती आहे तुम्हाला? किंवा समजा अत्यंत एकांतात आपण बसलो आहोत, जिथं कुठेही आवाज नाहीये, काही आवाज नाही, किंवा समजा आपल्या घरामध्ये आपण बसलेलो आहोत आणि अचानक दिवे गेले, वीज खंडित झाली, लाईट गेली, एकदम सामसूम होतं सगळं, कुठलाही आवाज येत नाही. पण एक आवाज तुम्ही ऐकू शकता, जो दुसऱ्याच्या छातीवर कान ठेवल्यानंतर किंवा स्टेथोस्कोप लावल्यानंतर किंवा खूप घाबरल्यानंतर आपण जर एकांतात बसलो तर आपल्या हृदयाचे ठोके आपण ऐकू शकतो. हृदय आदळतंय का कशावर? त्याच्यावर कुणी आघात करताय का? पण तो जो आवाज आहे हृदयाच्या ठोक्यांचा, लब लब डब लब डब, हा जो आवाज आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो हृदयाची धडधड सुद्धा मी ऐकली, ही जी धडधड आहे, हा जो आवाज आहे, तर हा आवाज हा अनाहत ध्वनी आहे की जो कुठल्याही आघाताशिवाय होत नाहीये. 17वी ओवी आपण पाहिली, तय मार्गाची करू नवाडी. हे अत्यंत नवीन मार्ग आहे, तू आत्तापर्यंत अनुभवलेला नाहीयेस. प्रथम घंटानादाची नवाळी या ठिकाणी सुरुवातीला आपण ध्यानधारणेमध्ये आमच्या ग्राहक तीर्थ बिंदू माता जोशींनी हे सगळं त्यांनी अनुभवलेलं आहे. अनेक लोक आहेत असे की जे हे ज्यांची धारणा, ज्यांची साधना त्या पातळीपर्यंत पोचलेली आहे आणि हे सगळी त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये किंवा ती जेवढा वेळ ध्यानाला बसतात, अर्धा तास, 1 तास, 2 तास. माझे जे दासबोध सखोल अभ्यासचे समीक्षक होते जोगळेकर, गजाननराव जोगळेकर, पुण्यात आहेत ते आता, पण त्यांचा लहान भाऊ अशोकराव जोगळेकर, मला त्यांची काही भेट झाली नाही, पण मी त्यांच्याबद्दल असं ऐकलं, घडीमध्ये ऐकलं. गजाननरावांचे धाकटे बंधू अशोकराव जोगळेकर बिबीवाडीला राहत होते. ते ध्यानाला जर बसले तर 4-4 तास ते ध्यानाला बसल्यानंतर मांडी सुद्धा हलत नव्हती. आता अशा माणसाला एवढी साधना झाल्यानंतर हे आवाज आणि पुढे जे आपण पाहू प्रकाश, वेगवेगळ्या रंग दिसतात, म्हणजे त्याला ते समजतं की माझी साधना योग्य दिशेने चालू आहे. ही सगळी योग प्रक्रिया कल्याण स्वामींना समर्थ समजावून सांगतायत. पहिल्यांदा तुला घंटेचा नाद आवाज येईल, दुसऱ्यांदा तो तुला किंकिणीसारखा आवाज येईल, आणि तिसऱ्यांदा कुठेही आघात होणार नाही, तरी पण तू त्या अनाहत नादाचं तुला श्रवण होईल. तो अनाहत नाद तुझ्या शरीरातल्या नाड्यांचा, नसांचा कंप पावलेला असा तो नाद आहे, त्याला अनाहत नाद म्हणतात, असं समर्थ कल्याण स्वामींना पुढची ही सगळी योग प्रक्रिया पुढच्या काही ओव्यांमध्ये पण ती येणार आहे. पण ही योग प्रक्रिया उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो, झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.